या व्हिडिओमध्ये आपण गाईडलाईन्स फॉर कंडक्टिंग ट्युटोरियल सेशन्स कोणत्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत SPPOने आणि फर्स्ट इयरच्या FE 2024 पॅटर्ननुसार NEP 2020 ज्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या आपण इथे बघणार आहोत SPPOच्या. सो फर्स्ट पहिला पॉईंट येतो तो म्हणजे प्रिपरेशनचा. तर प्रिपरेशनमध्ये काय पहिले आपल्याला एन्श्युअर करायचं आहे किंवा रिव्ह्यू करायचे कंटेंट जे काय आहे कंटेंट त्या सब्जेक्टचं ते रिव्ह्यू करणार आहेत. तर एन्श्युअर करायचे आपल्याला मग की त्याचे कंटेंट आहे थरो अंडरस्टँडिंग ऑफ दी थेरी सब्जेक्ट. त्याची काय झालेली थेरी सब्जेक्टची एक थरली अंडरस्टँडिंग झालेले आहेत आणि त्याच्यामधले काही की टॉपिक्स आणि कन्सेप्ट्स आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर काही क्वेश्चन्स असतील ते आपण देऊ शकतो स्टुडंट्सला. अँड सेट ऑब्जेक्टिव्स. आता ऑब्जेक्टिव्स सेट करणं म्हणजे क्लिअर लर्निंग ऑब्जेक्टिव्स दॅट अलाइन द कोर्स सिलेबस रिलेटेड टू कोर्स सिलेबसला ही रिलेट असलं पाहिजे आणि स्टुडंटच्या काय गरजा आहेत लर्न करण्याच्या म्हणजे कोणाच्या विकनेस स्ट्रॉंगनेस पॉईंट्सच्या नुसार. सो हे ऑब्जेक्टिव्ह त्याचं सेट करायचं आहे. त्याच्यानंतर आहे मटेरियल प्रिपरेशन मटेरियल आपण ते नोट्सच्या फॉर्ममध्ये देऊ शकतो किंवा स्लाइड्स असतील किंवा हँडआउट्स असतील आणि एनी सप्लिमेंटरी रिसोर्सेस जे काही आपल्याकडे असेल एक्झाम्पल्स वी कॅन प्रोव्हाइड दॅम. स्ट्रक्चर ऑफ द ट्युटोरियलचं स्ट्रक्चर कसं असेल. पहिलं म्हणजे काय की आपल्याला पहिलं जर असेल एखादं क्वेश्चन्स तर त्याचं इंट्रोडक्शन आणि अजेंडा सेटिंग. सो पहिले क्लॅरिफाय करायचं आहे की लर्निंग ऑब्जेक्टिव्स काय आणि एक्सपेक्टेशन फॉर दी सेशन इज वॉट. इंट्रोडक्शन फर्स्ट 5 minutes शुड बी द इंट्रोडक्शन. सो आपण पुढे उभे राहिलं आणि आपल्याला एखादा टॉपिक दिला आणि त्या टॉपिकवर 5 minutes त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. नंतर रिकॅप ऑर रिव्ह्यू 7 minutes. रिकॅप ब्रीफली द की पॉईंट्स फ्रॉम प्रिव्हियस सेशन्स ऑर रिलेव्हंट. मागचं जे काही टॉपिक्स असेल किंवा क्वेश्चन्स असतील त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल तर ती 5 minutes वी हॅव टू गिव टू स्टुडंट्स. 7 minutes. देन प्रेझेंटेशन अँड एक्सप्लेनेशन फॉर 15 minutes. सो एनी टॉपिक जो काही टॉपिक असणार आहे त्याचं प्रेझेंटेशन आणि एक्सप्लेनेशन असेल. मग ते एक्सप्लेनेशन कसं असलं पाहिजे क्लिअर असलं पाहिजे अंडरस्टँडेबल असलं पाहिजे विथ एक्झाम्पल्स. काही डायग्राम्स आपण वापरू शकतो व्हिज्युअल एड्स असतील टू एड अंडरस्टँडिंग. व्हिज्युअल ऑडिओ अँड व्हिज्युअल दोन मीडिया आहेत. सो व्हिज्युअल एड्स आपण वापरू शकतो फॉर अंडरस्टँडिंग लवकर अंडरस्टँडिंग होण्यासाठी. आणि तो कॉम्प्लेक्स टॉपिक जो आहे तो कॉम्प्लेक्स टॉपिक्स आपल्याला काय करायचं आहे तर सिम्पलमध्ये कन्वर्ट करून सांगायचं जेणेकरून क्लॅरिटी येईल अंडरस्टँडिंग प्रॉपर होईल. नंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे काय इंटरॅक्टिव्ह डिस्कशन आणि क्वेश्चन आन्सर. जर आपण एखादा टॉपिक समजून सांगतो आहे तर त्याच्यामध्ये त्याचं इंटरॅक्शन्स होणं गरजेचं आहे. अदरवाईज वन वे सिस्टम होऊन जाईल. त्याच्यामुळे इंटरॅक्टिव्ह डिस्कशन झालं पाहिजे विथ क्वेश्चन आन्सर्स फॉर 12 minutes. सो स्टुडंट्सला त्याच्यामध्ये डिस्कशन्समध्ये एंगेज करायचे जे काही आपण मटेरियल प्रेझेंट करत आहोत एंगेज करायचं. ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन अँड क्रिटिकल थिंकिंग थ्रू ओपन एंडेड क्वेश्चन्स जे काही असतील क्वेश्चन्स फ्रॉम स्टुडंट्स ऑल्सो त्यांचे क्वेरीज असतील आणि एन्करेज देम टू आस्क क्वेश्चन्स फॉर क्लॅरिफिकेशन. सो आपल्याला एन्करेज करायचं त्यांना की त्यांनी अजून काही क्वेश्चन्स विचारले पाहिजे जेणेकरून त्यांचे डाऊट्स क्लिअर होतील. ॲप्लिकेशन्स आणि प्रॅक्टिस जी आहे तर ती 15 minutes चालायला पाहिजे. असाइनमेंट ॲक्टिव्हिटीज जे असतील किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग एक्सरसाइजेस असतील ॲक्टिव्हिटीज त्यांना असाइन करणार आहोत फॉर प्रॅक्टिस. ओके एक्सरसाइजेस दॅट अप्लाय द न्यूली लर्न कन्सेप्ट्स. न्यू कन्सेप्ट्स असतील त्या कन्सेप्ट्सवरती त्यांची प्रॅक्टिस. मॉनिटर स्टुडंट्स प्रोग्रेस अँड प्रोव्हाइड गायडन्स ॲज दे वर्क थ्रू द टास्क. सो त्याच्यानुसार त्यांना त्याच्यामध्ये काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स आपल्याला क्लिअर करायचे आहेत. समरी अँड कन्क्लुजन्समध्ये 5 minutes समराईज करायचा तो टॉपिक जेणेकरून मुलांना तो जास्त समजेल. सो समराईज द मेन पॉईंट्स जे काय मेन पॉईंट्स होते तेवढे मेन पॉईंट्स त्यांना समराईज करायचे. सो ड्युरिंग द ट्युटोरियल सेशन फीडबॅक आणि नेक्स्ट स्टेप्स 5 minutes. सो फीडबॅक घ्यायचा फ्रॉम स्टुडंट्स ऑन द ट्युटोरियल सेशन इन्क्लुडिंग व्हॉट दे फाउंड मोस्ट हेल्पफुल अँड एनी एरियाज नीडिंग इम्प्रूव्हमेंट. सो कुठे त्यांना हे ते हेल्पफुल वाटलेलं आहे किंवा
त्यांना गरज आहे इम्प्रूव्हमेंट्सची, आपल्याला कुठे गरज आहे इम्प्रूव्हमेंटची तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. नंतर एंगेजमेंट स्ट्रॅटेजीसाठी आपण काय काय स्ट्रॅटेजीज वापरू शकतो, तर फर्स्टली आहे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. सो स्टुडंटला ॲक्टिव्हली आपल्याला पार्टिसिपेट करायचं, एंगेज करायचं आहे कशामध्ये, डिस्कशन्समध्ये. छोटे छोटे क्वेश्चन्स विचारून किंवा त्यांच्याकडचे क्वेश्चन्स घेऊन, क्वेरीज घेऊन त्यांना त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एंगेज करायचं आहे, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचं आहे. Then we can use the technology for visual aid, audio systems. So मल्टीमीडिया प्रेझेंटेशन असेल किंवा ऑनलाईन टूल्स जे आहेत ते एनहान्स करतील लर्निंग एक्सपिरियन्स आणि एंगेजमेंट. देन नेक्स्ट थिंग इज ग्रुप ॲक्टिव्हिटीज. सपोज स्टुडंट्सने ग्रुप्समध्ये स्टडी केला किंवा आपल्याबरोबर डिस्कशन केलं तर त्याच्यामध्ये त्यांना एक पियर लर्निंग आणि इंटरॅक्शनचा फायदा होतो, जेणेकरून ते मेमराईज होण्यासाठी गोष्टी लवकर लक्षात राहण्यासाठी त्याचा त्यांना फायदा होतो. सो असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन कसं असायला पाहिजे, तर असेसमेंट आपण कसं करणार आहोत. सो फर्स्टली फॉर्मॅटिव्ह असेसमेंट असेल, स्टुडंटच्या अंडरस्टँडिंगवर असेल ते डिस्कशन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲक्टिव्हिटीज. सो ते फॉर्मॅटिव्ह ते कशाप्रकारे ते कशाप्रकारे त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतात. This is formative assessment. Then feedback mechanism. Timely feedback on students' participation and comprehension to support their learning process. Suppose students काम करतात नाही करतात तर त्यांना तो फीडबॅक टाईमली देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं पार्टिसिपेशन वाढेल आणि त्यांची लर्निंग प्रोग्रेस होत राहील. देन लॉजिस्टिक्स अँड एन्व्हायरमेंट. क्लासरूमचं एन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे, लॉजिस्टिक्स काय आहेत तर ते म्हणजे क्लासरूमचं सेटअप, एक कम्फर्टेबल आणि कंड्युसिव्ह लर्निंग एन्व्हायरमेंट असायला हवं. ॲडिक्वेट सिटिंग, लाईटिंग अँड इक्विपमेंट फॉर प्रेझेंटेशन. सो तिथे जर प्रेझेंटेशन देत आहेत मुलं तर तिथे लाईटिंग, ॲडिक्वेट सिटिंग किंवा टीचर्स देत आहेत, सो तिथे त्या गोष्टी असणं गरजेचं आहे. सो लॉजिस्टिक आणि एन्व्हायरमेंटमध्ये हा एक पार्ट येतो. त्याच्यानंतर आहे टाईम मॅनेजमेंट. मॅनेज केला टाईम इफेक्टिवली, एक प्लॅन ॲक्टिव्हिटीसाठी किंवा प्लॅनिंग त्याच्यामध्ये प्रॉपर केलं तर सगळ्या मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता येईल किंवा तो टॉपिक एका टायमिंग वेळेवर होऊन जाईल. त्याच्यानंतर आहे पोस्ट ट्युटोरियल फॉलोअप. जेव्हा झालं आहे ट्युटोरियल झाल्याच्या नंतर फॉलोअप कसा घेणार, तर रिफ्लेक्ट करायचं आहे ट्युटोरियल सेशन इफेक्टिव्हनेससाठी आणि आयडेंटिफाय एरियाज फॉर इम्प्रूव्हमेंट इन फ्युचर सेशन्स. सो फ्युचर सेशन्समध्ये आपल्याला जे काही इम्प्रूव्हमेंट होतील तर त्या थ्रू रिफ्लेक्शन्स वी कॅन डू इट. देन स्टुडंट सपोर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. ॲडिशनल ऑफिस आवर्स असतील किंवा ऑनलाईन सपोर्ट असेल फॉर स्टुडंट्सला देणं गरजेचं आहे. नीड फर्दर असिस्टन्स विथ ट्युटोरियल मटेरियल और असाइनमेंट्स. म्हणजे त्यांना जिथे जिथे गरज पडेल तिथे असाइनमेंटसाठी ट्युटोरियलसाठी फॅकल्टीजने सपोर्ट करणं गरजेचं आहे. सो दिस गाईडलाईन्स ज्या आहेत त्या एनहान्स करतील स्टुडंटची अंडरस्टँडिंग आणि रिटेन्शन कशाच्याबद्दल, थेरी सब्जेक्टच्याबद्दल आणि त्यांचं ॲक्टिव्ह लर्निंग आणि पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये राहील. आणि त्यातून आपल्याला कळेल की त्या मुलाला ते समजत आहे की नाही समजत आहे आणि त्याचं लर्निंग प्रोग्रेस कशी होत आहे, डेव्हलपमेंट कशी होत आहे, आणि त्यासाठी ह्या सर्व गाईडलाईन्स आहेत. सो थँक्यू.